नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. सो आजकाल जे आहे ते आजकाल जॉब म्हणजे एक युद्ध झालं आहे आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे ज्यावेळेस आपण स्पेशली ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागातल्या बऱ्याच साऱ्या अडचणीवरती मात करून आपण शिक्षण घेतो आणि मग आपण ज्यावेळेस जॉबचा विचार करतो, तर ते आपल्यासाठी युद्धापेक्षा कमी नाही आहे. आणि मला वाटतं कोणत्याही युद्धाची तयारी करताना आपले शस्त्र जे आहेत ते व्यवस्थित असायला पाहिजेत आणि तुमची युद्धाची सुरुवात ही तुमच्या कॉलेज लाईफमधून झाली पाहिजे किंवा तुमच्या करिअरच्या सुरुवातीपासून ती तयारी पाहिजे. सो ती तयारी जी आहे, ती तयारी कशी करायला पाहिजे याच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. आपण कॉलेजमध्ये असताना बऱ्याच साऱ्या चुका करतो. म्हणजे जसं मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे मी इंजिनिअर झालो. हे जे एक ट्रॅडिशन चालत आलेले आहे किंवा हे एक वे होता आत्तापर्यंत, की मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं म्हणजे मला कुठं ना कुठं जॉब लागेल. पण आता नियर अबाउट 80% to 85% इंजिनिअर लोकांना जॉब नाहीत. याच्या पाठीमागचं रिझन हे आहे, की इंजिनिअर जे आहे ते इंजिनिअर स्किलफुल नाहीत. ज्या कॉलेजमधून तुम्ही पास आउट होताय, ते कॉलेज फक्त तुम्हाला डिग्री देणार आहे. बाकीचे जे स्किल्स जे आहेत, ते स्किल्स मात्र तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. सो मी आजचा व्हिडिओ जो घेऊन आलेलो आहे, तो व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. जे तुम्ही स्पेशली आय-टी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या रिलेटेड जे लोकं आहेत आणि त्यांना पुढे जाऊन करियर करायचं आहे, त्यांच्यासाठीची सुरुवात ही कुठपासून करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणते वेबसाईट्स, कोणते प्लॅटफॉर्म वापरायला पाहिजे, असे भन्नाट असे टूल्स मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये मी डिव्हायडेशन केलेलं आहे. कोडिंगमध्ये 3 पार्टचे टूल्स आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, डेटा एनालिसिस, कम्युनिकेशन आणि ॲप्टिट्यूड या सगळ्यांच्या बाबतीतचे जे फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत. आता त्याच्यामधले काही प्लॅटफॉर्म्स पेड असू शकतील, पण त्याच्यामधल्या काही प्लॅटफॉर्मवरती म्हणजे जे पेड प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती पण काही प्रमाणात कंटेंट जो आहे तो कंटेंट फ्री अवेलेबल आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही करायला पाहिजे. तो एक-एक प्लॅटफॉर्म आपण बघायला चालू करूयात. मी काही प्लॅटफॉर्म तुम्हाला एक्सप्लेन करतो. जसं की वेब डेव्हलपमेंटमध्ये मी काही लिंक्स ज्या आहेत, त्या काही लिंक्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. डेटा एनालिसिसच्या काही लिंक्स ज्या आहेत, त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. एआय, कम्युनिकेशन आणि ॲप्टिट्यूड या सर्व प्लॅटफॉर्मबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेत असताना याच्यामध्ये कोणतंही प्रमोशन आपण प्लॅटफॉर्मचं करत नाही आहे. पण हा प्लॅटफॉर्म युटिलाइज कसा करायला पाहिजे, त्या प्लॅटफॉर्मवरती काय अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट हे डिस्कस करणार आहोत. सो पहिला प्लॅटफॉर्म आपला फ्री कोडिंग कॅम्पचा. ज्यावेळेस आपण या प्लॅटफॉर्मवर जाल, शक्यतो प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर करून ठेवा, राईट. त्यांचे मेल्स, त्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतात. सो हा जो आहे तो फ्री कोडिंग कॅम्पचा प्लॅटफॉर्म आहे. मला खूप छान वाटला. बरेच सारे टूल्स किंवा बरेच सारे कोडिंग प्लेग्राऊंड्स ज्याला म्हणतो आपण, कोडिंग प्लेग्राऊंड्स आपण यूज करतो आणि कोडिंग प्लेग्राऊंड्समध्ये हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकता. आता इथं स्टार्ट लर्निंग, इट्स फ्री नाव, राईट. हा प्लॅटफॉर्म पूर्ण रीड करा. याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे. ती तुम्हाला कमेंट बॉक्समधून भेटून जाईल, राईट. सो इथं गेलात खाली तर रिकमेंडेड करिक्युलम स्टिल इन बेटा, बेटामध्ये आहेत काही त्यांच्या, राईट. बट याच्यामध्ये आत्ता जर बघितलं तर रिस्पॉन्सिव्ह सर्टिफिकेट मी कालच एक व्हिडिओ केलेला आहे आणि नेक्स्ट लिंकमध्ये किंवा तुमच्या माझ्या चॅनलवरती तुम्ही तो चेक करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपरचा रोडमॅप विथ एआय ऑटोमेशन किंवा एआय टूल सोबतचा, राईट. सो त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्सिव्ह वेब डिझायनिंगचा पार्ट होता फ्रंट एंडमध्ये. तो याच्या काही टेस्ट आहेत. जावा स्क्रिप्ट आहे, फ्रंट एंड आहे, पायथन आहे, रिलेशनल डेटाबेस सर्टिफिकेट किंवा सर्टिफाईड फुल स्टॅक डेव्हलपर करिक्युलम, राईट. आता ह्या प्लॅटफॉर्मवरनं जे मिळणारे सर्टिफिकेट आहेत ते माईट बी तुम्हाला वर्ल्ड वाईड किंवा कुठं यूज होतील न होतील, पण याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज मात्र खूप छान यूज होईल. आता जसं मी बघितलं तिथं जावास्क्रिप्टवरती क्लिक केलं मी, राईट. तो जावास्क्रिप्टची जी टेस्ट आहे ती जावास्क्रिप्टची टेस्ट तुम्हाला स्टार्ट होईल. स्टार्ट जावास्क्रिप्टमध्ये गेलात तर तुम्हाला एंटायर गोष्टी ज्या आहेत, क्वेश्चन्स आहेत, मोस्टली बऱ्याच साऱ्या प्लॅटफॉर्मवरती ते क्वेश्चन्स तुम्हाला देतील, टेस्ट घेतील. त्या टेस्ट तुम्हाला कंप्लीट करता येतील, राईट. चेक किंवा आन्सर चेक करू शकता. इंटरॅक्टिव्ह एडिटर जो आहे तो इंटरॅक्टिव्ह एडिटर त्याचा तुम्ही यूज करू शकता आणि कोडिंगसुद्धा तुम्ही याच्यामधून
करू शकता, राईट. बऱ्याच साऱ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जो कोड केलेला आहे तो कोड तुम्हाला टेस्ट करता येतो, म्हणजे टेस्ट केसेस सुद्धा रन करता येतील. हा जो आहे तो वेब डेव्हलपमेंटसाठी मी तुम्हाला प्रेफर करेन. नेक्स्ट जो आहे तो कोड अकॅडमी, हा पण जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म अगेन वेब डेव्हलपमेंटसाठी मोस्टली आपण यूज करूयात. आता याच्यावरती काही त्यांनी माईट बी त्यांचे कोर्सेस सेल करत असतील, बट आपण ॲज अ स्टुडंट म्हणून त्या कोर्सेस किंवा त्या वेबवरचे त्या प्लॅटफॉर्मवरचे फ्री कंटेंट तुम्हाला घेण्यास काही हरकत नाही. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसून जातील. त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा त्यांच्या बॅनरवरती बऱ्याच साऱ्या MNCs किंवा मेटा कंपनी ज्या आहेत त्या मेटा कंपनीज त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, राईट. टॉप सब्जेक्टमध्ये कोड फाउंडेशन, पायथन, HTML, CSS, डेटा सायन्स, वेब डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिसिस, मशीन लर्निंग, AI, क्लाउड कम्प्युटिंग, डेव्हऑप्स, गेम्स, C++, जावास्क्रिप्ट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कोड अकॅडमीमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपणाला जे पाहिजे, म्हणजे मी फुल स्टॅकचा स्टडी करतोय तर मला फुल स्टॅकच्या रिलेटेड कंटेंट शोधायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मला काम करायला पाहिजे, राईट. सो जसं मी इथं आलो वेब डेव्हलपमेंटमध्ये आल्यानंतर त्यांनी मला बिगिनर लेवल, इंटरमिडिएट लेवल, ॲडव्हान्स लेवल, फ्री, पेड, करिअर पाथ, हे सगळं जे आहे ते इथं मेन्शन केलेलं. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काही फ्री कोर्सेस आहेत. लर्न जावास्क्रिप्ट फंडामेंटल्स. स्टुडंट लाईफमध्ये किंवा आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस ह्या गोष्टी करायला पाहिजेत आणि या पद्धतीचे सर्टिफिकेशन जे आहेत ते सर्टिफिकेशन्स तुमच्या मेलमध्ये पाहिजेत, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पासआउट व्हाल आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेस प्लेसमेंटची तयारी कराल किंवा जॉबची तयारी कराल तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला युजफुल ठरतील. ज्या लोकांनी आत्तापर्यंत असे सर्टिफिकेशन्स किंवा असे प्लॅटफॉर्म्स यूज केलेले नाहीत ते प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकता. सो इथं फ्री ऑफ कॉस्टचे बरेच सारे जे सेशन्स आहेत किंवा कंटेंट आहेत ते कंटेंट अवेलेबल आहेत. आता काही पेड आहेत आणि त्या पेडसाठी तुम्हाला त्यांचा जर तुम्हाला ते चांगले वाटले तर तुम्ही पेड करू शकता, राईट. थर्ड प्लॅटफॉर्म अगेन वेब डेव्हलपमेंटसाठी, बट गिग्स फॉर गिग्स हा जनरिक प्लॅटफॉर्म आहे आणि दॅट इज नॉट फॉर वेब डेव्हलपमेंट, पण खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे. असंच एक स्टुडंट माझ्याकडे होता लास्ट बॅचचा आणि त्याचं प्लेसमेंट जे आहे ते विदिन 1 मंथ झालं. सो त्याच्या केस स्टडीजमध्ये ज्यावेळेस मी स्टडी केला त्याचा, तर त्यानं गिग्स फॉर गिग्स हे सेकंड इयरपासून वापरायला चालू केलं होतं आणि गिग्स फॉर गिग्सवरचे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम जावास्क्रिप्टचे सॉल्व्ह केले होते. कोणतंही कॉम्प्लेक्स लॉजिक जे आहे ते कॉम्प्लेक्स लॉजिक तो फॉर लूपनं लिहायचं, म्हणजे लूपिंगवरती त्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल खूप छान होतं. सो गिग्स फॉर गिग्सचं बाय द वे गिग्स फॉर गिग्सचं सर्टिफिकेशन जे आहे ते सर्टिफिकेशन तुम्हाला तुमच्या CV मध्ये मेन्शन करता येऊ शकतं, राईट. सो गिग्स फॉर गिग्सवरती गेल्यानंतर तुम्हाला बरेच सारे कोडिंग चॅलेंजेस ॲक्सेप्ट करता येतात. त्यांचे प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स आहेत ते प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळून जातील. पर्सनलाइज फीड जे आहे ते फीड्स तुम्हाला भेटून जातील, राईट. त्यांचे कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत, बट डिपेंड्स अपॉन युअर सेल्फ. तुम्ही आधी फ्री कंटेंट घ्या, लर्न करा, बेसिक परफेक्ट करा आणि जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्या ॲडव्हान्स कोर्सकडे जाऊ शकता. स्पेशली जसं आता मी जावास्क्रिप्टवरती क्लिक केलं तर जावास्क्रिप्टच्या रिलेटेड एंटायर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, राईट. आता प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी व्हिडिओमधून करायचा प्रयत्न करतो. व्हिडिओमधून ज्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे त्या आपल्या मेमरीमध्ये थोड्या वेळासाठी व्हिज्युअलाइज होतात, पण आपण ज्या गोष्टी रीड करतो, ज्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो त्या गोष्टी आपणाला नेहमी आठवतात किंवा पुढं तुम्ही यूज करू शकता, राईट. अगेन पूर्ण क्वीज वगैरे आहे, JS बेसिकची क्वीज तुम्ही गिग्स फॉर गिग्सवरून देऊ शकता आणि याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्ही जनरेट करू शकता, राईट. गिग्स फॉर गिग्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी डोमेन, राईट. प्रत्येक डोमेनसाठी ही जी साईट आहे ती तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर कोडसेप नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्री एंटायर लाईक जो कोर्स आहे किंवा जे लर्निंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही करू शकता, राईट. स्टार्ट लर्निंगमध्ये गेलात म्हणजे बऱ्याच साऱ्या कंपनीचे ॲडव्हर्टाइजमेंट यांनी केलेलं आहे. एनरोल करू शकता पायथनसाठी, डेटा स्ट्रक्चरसाठी, रिॲक्ट JSसाठी. स्पेशली रिॲक्टमध्ये जर मी गेलो तर रिॲक्टमध्ये तुम्हाला
एंटायर गोष्टी दिसून जातील, यांच्या सर्टिफिकेशन आहे राईट. हा जो पेड दाखवला आहे रिकमेंडेडमध्ये, बट पेड तुम्ही न घेता जो फ्री ऑफ कॉस्ट जेवढे कंटेंट अवेलेबल आहेत तेवढे कंटेंट तुम्ही इझिली ग्रॅब करू शकता, राईट. सो हा होता तुमचा वेब डेव्हलपमेंटचा पार्ट. वेब डेव्हलपमेंट नंतर डेटा अनालिसिस. एक्झर सिम म्हणून एक वेबसाईट आहे, त्याचे जे डिटेल्स आहेत ते मी ह्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या सगळ्या लिंक्स मी कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्ही मला फक्त फ्री लर्निंग हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी या सगळ्या लिंक ज्या आहेत ते तुम्हाला शेअर करेन. आता डेटा अनालिसिस, AI, कम्युनिकेशन आणि ॲप्टिट्यूड यामधल्या काही लिंक ज्या आहेत त्या काही लिंक्स आपण बघूयात. डेटा अनालिसिसमध्ये परत कोर्सेराची एक लिंक आहे. कोर्सेरा जर तुम्ही बघितलं तर कोर्सेरा हा गुगलचा प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म खूप युजफुल आहे. जरी तुम्हाला एखादा पेड कोर्स घ्यायचा असेल, कोर्सेरावरती मोस्ट प्रोबॅबली पेड कोर्सेस आहेत, बट कोर्सेरावरती फ्री ऑफ कॉस्ट पण कोर्सेस आहेत. आणि इथं जे इन्स्ट्रक्टर आहेत, जे टीचर आहेत, ते मोस्टली क्वालिफाईड टीचरनं हे कंटेंट जे आहे ते कंटेंट बनवलेले आहेत. त्यामुळं कोर्सेराला तुम्ही रेफर करू शकता. वेब डेव्हलपमेंटसाठी, डेटा अनालिसिससाठी, AI साठी, मशीन लर्निंगसाठी, पायथनसाठी, या सगळ्यांसाठी जे आहे ते कोर्सेराला तुम्ही रिकमेंड किंवा युटिलाइज करू शकता, राईट. जसं इथे बघा, एक्सप्लोर कॅटेगरीजमध्ये बिझनेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पर्सनल डेव्हलपमेंट, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, एवढे सारे कोर्सेस जे आहेत तेवढे सारे कोर्सेस अवेलेबल करून ठेवलेले आहेत कोर्सेराचे, आणि खूप कमी कॉस्टमध्ये आहेत. इवन दो काही फ्री ऑफ कॉस्ट पण कोर्सेस आहेत. सो ही जी साईट आहे ही रिकमेंडेड आहे फॉर लाईक प्रोफेशनल लर्निंगसाठी, राईट. त्यानंतर तुम्ही डेटा अनालिसिसमध्ये सिम्पली लर्न अगेन, त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे सिम्पली लर्नचा, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता, ज्या तुम्हाला गोष्टी लाईक डेटा अनालिसिस किंवा डेटा अनालिसिसचे जे टूल्स आहेत. आता डेटा अनालिसिसमध्ये मोस्ट प्रोबॅबली टूल्स जसं एक्सेल आहे, पॉवर BI आहे, टॅब्लो आहे, हे टूल्स ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो, एक्सप्लोर करतो, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स तुम्ही इथं पोस्ट करू शकता, किंवा ते प्रॉब्लेम जे आहेत किंवा टूल्स कॉन्फिगरेशन जे आहे, टूल्स एक्सपर्टी जी आहे ती एक्सपर्टी इथून शिकू शकता. डेटा अनालिसिसची अजून एक साईट जी आहे ती मी बघितली आहे, राईट. लर्न डेटा सायन्स अँड AI ऑनलाईन डेटा कॅम्प जे आहे ते डेटा कॅम्प तुम्हाला अवेलेबल आहे, राईट. स्टार्ट लर्निंग फॉर फ्री. ज्यावेळेस तुम्ही इथून फ्रीमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल, राईट. तुम्हाला फ्रीवाले कोर्सेस जे आहे ते फ्रीवाले कोर्सेस तुम्हाला असाइन होऊन जातील, राईट. डेटा कॅम्पची लिंक जी आहे ती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करून देईन. सो यानंतर आता AI शिकणं हे खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच साऱ्या जॉब ओपनिंग्समध्ये AI जे आहे ते जॉब ओपनिंगमध्ये AI तुम्हाला येतं आहे. AIचे टूल्स शिकणं वेगळं, पण AI डेव्हलपर, AI प्रॉम्प्ट इंजिनियर किंवा AI रिलेटेड अजून AI एक्सपर्ट च्या बऱ्याच साऱ्या प्लॅटफॉर्म्स आहेत, बऱ्याच साऱ्या प्रोफाईल्स आहेत. त्या प्रोफाईलसाठीची लर्निंग जी आहे ती लर्निंग तुम्ही स्टार्ट केली पाहिजे, कारण इथून पुढचं जे फ्युचर आहे ते AI मध्ये चांगलं असणार आहे. सो AIच्या काही ज्या साईट्स आहेत त्या काही साईट्स मी इथं आणलेल्या आहेत, राईट. त्यापैकी एक साईट आपण ओपन करून बघूयात, राईट. सो AI रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी या साईटवरती पण अवेलेबल आहेत, राईट. तुम्ही लर्न करू शकता, राईट. किंवा मग बऱ्याच AIचे जे प्लॅटफॉर्म आहेत, ChatGPT, जेमिनी AI, बरेच सारे, डीपसीक, हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही AI इझिली शिकू शकता, राईट. सो एक जो पार्ट आहे, बऱ्याच वेळा फ्रेशर म्हणून ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देता, फ्रेशर म्हणून इंटरव्ह्यू देत असताना तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली ॲप्टिट्यूडच्या काही ज्या टेस्ट असतात त्या ॲप्टिट्यूडच्या टेस्ट, म्हणजे फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू हा ॲप्टिट्यूडचा असतो, सेकंड राऊंड ऑफ इंटरव्ह्यू हा कम्युनिकेशनचा असतो, ज्याला JD म्हणूयात, GD म्हणूयात, ग्रुप डिस्कशन, राईट. आता ग्रुप डिस्कशनमध्ये फक्त एंटायर कम्युनिकेशन चेक केलं जात नाही, तर तुम्ही एखादा टॉपिक जो आहे तो टॉपिक बोलता कसा आहात, राईट. त्याच्यावरती तुमचं प्रभुत्व काय आहे, तुम्ही किती डीपमध्ये जाता आहात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय आहे, निगेटिव्ह किती थॉट्स आहेत तुमचे त्या टॉपिकबद्दल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कम्युनिकेशनमध्ये चेक केल्या जातात. जस्ट फॉर लाईक गुड स्पीकिंग इज नॉट अन कम्युनिकेशन फॉर द GD, राईट. GDसाठीची तुमची थॉट प्रोसेस, एंटायर थॉट प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. सो
indiabix.com ही एक साईट आहे, राईट. सो याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील, राईट. जनरल ॲप्टिट्यूड, इंटरव्ह्यू, प्लेसमेंट पेपर्स, HR इंटरव्ह्यू, ऑनलाईन टेस्ट त्यांच्या काय असतील. आता मेडिकल सायन्सचा आपला काही संबंध नाही आहे, तर इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बऱ्याच साऱ्या मुलांसाठी जसं मग केमिकल, मेकॅनिकल बरेच सारे जे आहेत ते तुम्हाला इथं त्यांनी ॲप्टिट्यूड रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते ॲप्टिट्यूड रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही इथून सॉल्व करू शकता. बेसिकली आपल्याला लॉजिकल रिझनिंग हा जो पार्ट आहे तो लॉजिकल रिझनिंगचा पार्ट तुम्हाला जर चेक करायचा असेल किंवा एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्ही इंडिया बिक्सवरती जाऊ शकता आणि लॉजिकलचे बरेच सारे क्वेश्चन जे आहेत ते बरेच सारे क्वेश्चन्स यांनी दिलेले आहेत. नंबर सिरीज, वर्बल, ॲनालॉजाइज, लॉजिकल बरेच सारे. आता बऱ्याच वेळा ॲप्टिट्यूडमध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲप्टिट्यूड रिझनिंग, कम्युनिकेशन, ग्रामर किंवा लाईक तुमचा जो ॲप्टी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते ॲप्टी रिलेटेड क्वेश्चन्सचं व्हॅरिएशन्स असतं ॲज पर कंपनी, ॲज पर जॉब डिस्क्रिप्शन. फॉर एक्झाम्पल एखाद्या लोनसाठीची जर ओपनिंग असेल तर तुमचा जो ॲप्टी ची एक्झाम असणार आहे किंवा ॲप्टीचा जो राऊंड असणार आहे तो माईट बी मॅथमॅटिकल जास्त इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असेल, राईट. सो या पद्धतीचे जे लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इंडिया बिक्सवरून घेऊ शकता, राईट. अजून एक खूप महत्त्वाची साईट किंवा प्लॅटफॉर्म तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे जो इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट असतो आणि बरेच सारे इंटरव्ह्यूच्या प्लॅटफॉर्म म्हणून या प्लॅटफॉर्मचा यूज केला जातो. बऱ्याच साऱ्या कंपनी ज्या आहेत त्या हॅकर रँकचा यूज करतात. सो फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हॅकर रँकची टेस्ट दिली जाते. तर मी सजेस्ट करेन की याच्यावरती जर तुम्ही पेड सबस्क्रिप्शन जरी घेतलं तरी ते तुमचे जे पैसे आहेत ते पैसे वेस्ट जाणार नाहीत. कारण कंपनीची जी रिक्वायरमेंट असते ती हॅकर रँकवरून फर्स्ट राऊंड क्रॅक केल्यानंतर मग सेकंड राऊंड कंपनीचे राऊंड्स वगैरे होत राहतील, राईट. सो पहिला राऊंड तुमचा हॅकर रँकवरून असतो खूप सारा. फॉर डेव्हलपरमध्ये गेलात तर तुम्ही पहिलं लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हॅकर रँकवरचे बरेच सारे प्रॉब्लेम जे आहेत ते बरेच सारे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करू शकता, राईट. सो हॅकर रँकबद्दल ऑलमोस्ट तुम्हाला माहिती असेल, पण ज्या मुलांना हॅकर रँकबद्दल माहिती नाही आहे त्या मुलांनी हॅकर रँक प्लॅटफॉर्म जो आहे तो एक्सप्लोअर करायला पाहिजे. आता नियर अबाउट 10 ते 15 लिंक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्या प्लॅटफॉर्मबद्दल एखाद्या प्लॅटफॉर्मबद्दल जर तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो प्लॅटफॉर्म टाका. त्या प्लॅटफॉर्मबद्दलचा मी इन डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. या आणि यासारखे बरेच सारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. हे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज कॉलेजच्या मुलांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, फॅमिली फ्रेंडबरोबर शेअर करा. म्हणजे यासारखे अनेक चांगले व्हिडिओ बनण्याचं मोटिवेशन तुमच्याकडून मला मिळेल आणि मी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. खूप खूप आभार. थँक्यू.